बघा ई एम एफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरवर आपण न्यूमरिकल पाहतोय. काय बघतो? ई एम एफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरवर आपण न्यूमरिकल पाहतोय. एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याचा इनपुट किती आहे रे? एवढा आहे. याचा फिडिंग किती आहे? 3300 kV. म्हणजे प्रायमरीला किती भेटतं आहे? 3300 व्होल्ट आणि सेकंडरीला किती भेटतं आहे? 200 व्होल्ट. हे काय करतं आहे? स्टेप डाऊन करतं आहे. लक्ष द्या, हे काय करतं आहे? स्टेप डाऊन, व्होल्टेज कमी करतं आहे म्हणजे स्टेप डाऊन करतं आहे. आता त्याची रेटिंग किती आहे रे? 100 kV आहे. रेटिंग किती आहे? 100 kV आहे. त्याच्या सेकंडरीला 80 टर्न आहेत. त्याच्या सेकंडरीला किती टर्न्स आहेत? 80 टर्न्स आहेत. आणि काय काढायचं आपल्याला? करंट इन बोथ वाइंडिंग, म्हणजे प्रायमरीचा करंट आणि सेकंडरीचा करंट काढायचा आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम फ्लक्स काढायच्यात आणि N1 सुद्धा काढायचं आहे. एवढं काढायचं. मग तुम्हाला माहिती आहे E2 = 4. E2च का घेतलं पहिले? कारण E2 N2 दिलेलं आहे म्हणून हे घेतलं आहे. तर E2 = 4.44 F5m N2. त्याच्यावरून 5m काय येईल? तर ही जी बाकीच्या टर्म्स आहेत ही सोडून या सगळ्या टर्म्स खाली घ्यायच्या. सो E2 / 4.44 × F × N2 जसं तसं. तर E2 किती रे? 200 / 4.44 × 50 × 80 जर केलं तर हे आन्सर येऊन जाईल तुमचं. ह्या मॅक्सिमम फ्लक्स आहेत. ओके, ह्या काय आहेत? मॅक्सिमम फ्लक्स आहेत. ओके, आता मॅक्सिमम फ्लक्स मिळाल्या याच्यावरून तुम्ही N1 काढू शकता. तर E1 = 4.44 F5m N1. मग N1 = या बाकी सगळ्या टर्म काय करा? डिवाईडमध्ये घ्या. तर E1 / 4.44 × F × 5m. तर E1ची व्हॅल्यू 3300 टाकली. हे जशात तसं, हे जशात तसं. 5mची आलेली व्हॅल्यू इथं टाकली. सिम्प्लिफाय केलं 1320.17 आहे. तर 1320 कन्सिडर करू आपण. पुन्हा काय म्हणलं आहे बघा, हे आलं, हे आलं. तर आता तुम्हाला माहिती आहे K = N2/N1 = V2/V1 E2/E1 I1/I2. हे ट्रान्सफॉर्मेशन टर्न्स रेशो. यानं सॉल्व करा किंवा यानं सॉल्व करा. तर आपल्याला KVA रेटिंग दिलेली, आपण याने सॉल्व करू. I1 = KVA × 10⁻³ / V1. KVA का? K आहे म्हणून इथं 10⁻³ घ्यायचं. नुसतं व्होल्ट एम्पियर असतं तर तुम्हाला जसं तशी व्हॅल्यू इथं टाकायची गरज पडली असती. 10⁻³ घ्यायची गरज पडली नसती. MVA असेल तर काय घ्यावं लागेल? मग 10⁻6 घ्यावं लागेल. माहिती आहे तुम्हाला? किलो, मेगा आठवतं आहे? तर किलो आलं म्हणून 10⁻³ घ्यायचं. मेगा असतं तर काय घ्यावं लागलं असतं? 10⁻6 घ्यावं लागलं असतं / V1. मग हे 100 kVA / 3300 × 10⁻³ जर केलं तर हे 30.30 अँपिअर येईल. तर हे झालं प्रायमरीचा करंट. तसंच काढा सेकंडरीचा करंट. तसंच कसंच काय काढायचं? सेकंडरीचं करंट. I2 = KVA × 10⁻³ / V2. तर याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे 500 अँपिअर येईल. म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर काय करतोय? स्टेप डाऊन करतोय. किती स्टेप डाऊन करतोय? 3300 व्होल्ट प्रायमरीला आहे, 200 व्होल्ट सेकंडरीला. हे झालं व्होल्टेज लेवल. आणि करंट लेवल काय आला? प्रायमरीचा करंट किती आला? 30 आला, 30.30 आला. तर सेकंडरीचा करंट किती आला? 500 अँपिअर आला. म्हणजे व्होल्टेज स्टेप डाऊन झालं तर करंट काय झाला? स्टेप अप झाला आहे, करंट वाढला आहे. येतं लक्षात? पॉवर मात्र सेम राहिली. पॉवर मात्र सेम राहिली. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर किती येईल? एवढा येईल. ह्या दोन्हीचा गुणाकार केला तरी एवढाच येईल. ओके, P = V1 I1 असतं = V2 I2. P काय असतंय? V1 I1 = V2 I2. पॉवर सेम असते, पॉवर बदलत नाही ट्रान्सफॉर्मरची. ते समजलं तुम्हाला? 4 गोष्टी विचारल्या त्या 4 तुम्ही सॉल्व केल्या. आता हा न्यूमरिकल तुम्हाला होमवर्कला दिला होता. हा न्यूमरिकल होमवर्कला दिला. काय म्हणलं आहे? 2000/200 व्होल्ट म्हणजे V1 दिलं आहे 2000, V2 दिलं आहे 200. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली. मॅक्सिमम फ्लक्स किती आहेत? 30 मिलीवेबर. मग याला वेबरमध्ये कन्वर्ट करा. मिली आहे म्हणजे 10⁻³ घ्यायचं आहे. किलो आहे म्हणजे 10⁻+3 घ्यायचं आहे. ओके, आता N1 काढायचं आहे. ओके, फाइंड आउट द नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. N1 N2 काढायचं आहे. एरिया दिला आहे 1.1 cm². म्हणजे किती? 1.1 × 10⁻⁻4 m². कारण 10⁻2 असते आणि त्याचा वर्ग केला तर -4 येतं. पण हे उगं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे. गरजच नाही आहे त्याची गरज नाही आहे.
तर पहा ई इज इक्वल्स टू काय रे 4.44 F51N1. तर याच्यावरून तुम्हाला काय काढायचं N1 काढायचं. N1 इज इक्वल्स टू काय येईल रे E1 डिवायडेड बाय 4.44 F इंटू N1 सॉरी F इंटू 5M. तर E1 किती रे 2000 भागिले 4.44 इंटू 50 इंटू 5 किती रे 5M 30 इंटू 10⁻³ किती आलं हे किती 300.30 टन्स आले म्हणजे 300 टन्स. पॉईंट नका घेऊ कारण अर्धी टन्स नसते कधीच. त्याच्यानंतर N2 काढायचं. मग N2चा फॉर्म्युला तोच E2 बाय 4.44 F5M. तर हे किती येईल रे 200 भागिले 4.44 इंटू 50 इंटू 30 इंटू 10⁻³ याला सिम्प्लिफाय केलं ते किती येईल 30.030. तर मग हे काय आलं 30 टन्स. तर हा प्रश्न 4 मार्काला खूप सोपा आहे. ओके E1 वरून N1 काढलं तसंच N2 काढायचं. काही याच्यात अवघड काही आहे का नाही. समजलं. सो राईट डाऊन. बघा ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे रेशो बघायचे आहेत आपल्याला. काय बघायचं ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे रेशो बघायचे. तुम्हाला न्यूमरिकल जास्त डिटेल नाही आहेत. न्यूमरिकल इलेक्ट्रिकलवाल्यांना जास्त डिटेल आहे. ओके तर व्होल्टेज रेशो आता इलेक्ट्रिकलवाले आलेच नाही. ते दोघा तिघांना बी टाईम लावावा लागणार त्याशिवाय होईल म्हणून वाटत नाही. सो व्होल्टेज रेशो ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज रेशो म्हणजे सेकंडरी वाइंडिंगच्या व्होल्टेज डिवायडेड बाय प्रायमरी वाइंडिंगचा व्होल्टेज. आता हे तुम्हाला माहिती आहे काय ट्रान्सफॉर्मर आहे याची प्रायमरी साईड आहे आणि ही सेकंडरी साईड आहे. तर इथं व्होल्टमीटर लावायचं इथे व्होल्टमीटर लावायचे. मग प्रायमरीला सप्लाय दिला तर ते V1 आणि सेकंडरीला सप्लाय दिला ते V2 या दोन्हीचा रेशो जर काढला तर काय मिळेल तुम्हाला व्होल्टेज रेशो मिळेल. बऱ्याच ठिकाणी E1/E2 सुद्धा लिहितात. व्होल्टेज रेशो आहे दोन्हीचं गुणोत्तर याचं हे भागिले ते किंवा ते भागिले हे. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर करंट रेशो जनरली I1/I2 लिहितात. I1/I2 प्रायमरी वाइंडिंगचा करंट भागिले सेकंडरी वाइंडिंगचा करंट. त्याच्यानंतर टर्न्स रेशो सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न्स भागिले प्रायमरी वाइंडिंगच्या टर्न्स जनरली हे लिहितात किंवा N1/N2 जरी लिहिलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो के इज इक्वल्स टू काय रे V2/V1 इज इक्वल्स टू E2/E1 इज इक्वल्स टू N2/N1. हे के खूप महत्त्वाचं आहे. याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणतात. हे डिसाईड करतो ते ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे का स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. ओके म्हणजे व्होल्टेज वाढतं आहे का व्होल्टेज कमी होतं हे डिसाईड करण्याचं काम कोण करतं के करतं. सिग्निफिकन्स म्हणून 4 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफाईन ट्रान्सफॉर्मेशन रेशो अँड गिव्ह इट सिग्निफिकन्स आला होता ना. तर इफ के इज ग्रेटर दॅन 1 के 1 पेक्षा मोठा आहे याचा अर्थ काय रे V2 V1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे प्रायमरीला समजा आपण 220 व्होल्ट दिले आणि सेकंडरीला किती आलं आहे किती आलं आहे अरे किती आलं आहे 2200 व्होल्ट आलं आहे. वाढलं आहे व्होल्टेज. तर याला काय म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. काय म्हणायचं आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता प्रायमरीला समजा 220 आलं सेकंडरीला 22च आलं तर काय म्हणायचं याला स्टेप डाऊन म्हणायचं आहे. के इज लेस दॅन 1 असतं. इथं V2 हा लहान असतो V1 पेक्षा त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. त्याच्यानंतर असा एक ट्रान्सफॉर्मर ज्याच्यात प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज सेमच असतं त्याला काय म्हणायचं आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. काय म्हणायचं आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. येतं लक्षात. आता बघा टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर फेजेसवरून त्याचे 2 टाईप पडतात सिंगल फेज 3 फेज. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनवरून त्याचे 3 प्रकार पडतात कोर टाईप शेल टाईप बेरी टाईप. ओके तर कोर आणि शेलचा डिफरन्ससुद्धा आपण काल घेतला होता आठवतं आहे. त्याच्यानंतर व्होल्टेजवरून त्याचे 3 प्रकार पडतात स्टेप अप स्टेप डाऊन आयसोलेशन. तर हे पहा स्टेप अप स्टेप डाऊन आयसोलेशन. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनवरून त्याचे बखळ टाईप्स आहेत मायदळ पुष्कळ विपुल भरपूर बदा. ओके मोकार टाईप चिक्कार टाईप.
तर असे खूप सारे शब्द आहेत तिथं. तर हे खूप साऱ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आहेत. पहिलं आहे एफ म्हणजे काय? ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. ओके. त्याच्यानंतर वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, पल्स ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये परत दोन प्रकार पडतात, सिटी आणि पीटी. सिटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, पीटी म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर पॉवर ट्रान्सफॉर्मर, मोठाले ट्रान्सफॉर्मर पाहिले असतील तुम्ही, हे 5-5-10-10 कोटीचे, 5-5-10-10 MVA ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, वाट्यावर बसलेले ट्रान्सफॉर्मर पाहिले असतील, कॉलेजच्या पाठीमागे गेल्यावर वाट्यावर बसलेला ट्रान्सफॉर्मर दिसेल तुम्हाला. ओके. एक ओटा असतो, प्लिंथिंग असतं आणि त्याच्यावर ट्रान्सफॉर्मर ठेवलेला असतो. किंवा पोल माउंटेडसुद्धा पाहिले असतील तुम्ही, असा पोलवर माउंट केलेला पाहिलं की, हे पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर. आणि बाकी जो असतो तो वाट्यावर बसलेला ट्रान्सफॉर्मर. हो बाबा, प्लिंथ माउंटेड म्हणतात त्याला. वाट्यावर बसलेला ट्रान्सफॉर्मर म्हणजे प्लिंथ माउंटेड ट्रान्सफॉर्मर. ओके. त्याच्यानंतर ॲटो ट्रान्सफॉर्मर पाहिला असेल तुम्ही, सप्लाय कमी जास्त करणारा, सिंगल फेजचा पाहिला असेल ना कॉलेजमध्ये, विशेषतः प्रॅक्टिकल लॅबमध्ये फर्स्ट इयरला ॲटो ट्रान्सफॉर्मरचा वापर प्रत्येक याच्यात केला जातो, कारण कमी व्होल्ट देऊनच सप्लाय दिला जातो. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, मोठ्या पॉवर स्टेशनला हजारो व्होल्ट मोजायचं असेल तर साधे ट्रान्सफॉर्मर साधं व्होल्टमीटर ॲमीटर काम करत नाही, तिथं सिटी पीटी असतं. स्पेशल ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज आणि करंट मोजण्यासाठी वापरतो आपण. पल्स ट्रान्सफॉर्मर माहिती आहे का तुम्हाला? पल्स ICU मध्ये गेलं का कोणी, म्हणजे पाहिलं तर गेलं असेल ना, पाहुणे रावळे कोणी टपकायच्या आधी बघितलं असेल, ते ब्लिंकिंग चालू असते. स्टेडी फ्लक्स म्हणजे काय रे? खतम, रामनाम सत्य. आणि जर समजा फ्लक्च्युएशन चालू याचा, तर त्याच्या हृदयाचे स्पंदनं चालू आहेत, हृदयाचे ठोके चालू आहेत, लप डब. तर अशा पद्धतीने स्पीक जनरेट होतं. तर ते दाखवणारं ट्रान्सफॉर्मर म्हणजे पल्स ट्रान्सफॉर्मर. पल्स चालू आहे, जिवंत आहे. वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर पाहिलं असेल. वेल्डिंग केली का तुम्ही? फर्स्ट इयरला केली असेल ना वेल्डिंग. वर्कशॉपला वेल्डिंग नव्हतं का? असं काही नाही, ऑल ब्रेनसाठी कंपल्सरी असते ते वेल्डिंग. कम्प्युटर असो, काही IT असो, काही IML. आता कटिंग म्हणजे लाकडं कापले काय? लोखंड कापलं कशाने? एक्झॉनी. याने कापतात ना, लोखंड कापतात, त्याला शेप करतात, वेगवेगळ्या फायलिंग करतात, बरंच काय काय आहे. फर्स्ट इयरला आहे तो. वेल्डिंग कंपल्सरी असते. वेल्डिंग, ब्लॅकस्मिथी, मेटलला आकार देणं, त्याच्यानंतर कार्पेंट्रीचं काम असतं, लाकूड कापून त्याला व्यवस्थित हे करणं, ते पण काम असतं. तर त्याच्यामध्ये वेल्डिंग कंपल्सरी फर्स्ट इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकणं. झालं नसेल पण असते. बरं ते जाऊ द्या, वेल्डिंग माहिती आहे तुम्हाला. एक ट्रान्सफॉर्मर असते आणि तिथं आपण काय करतो, 2 पार्ट, मेटलचे पार्ट जॉईन करून एक अखंड पार्ट तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो? वेल्डिंग प्रोसेस म्हणतो. आणि त्यासाठी जो ट्रान्सफॉर्मर वापरतो त्याला आपण वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. ओके. तर हे टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर आहेत. ओके, टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर पाहू आपण. काय बघायचं आहे? लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 टाईपचे लॉसेस असतात, एक फिक्स लॉसेस आणि दुसरा व्हेरिएबल लॉसेस. आता इथं काय रोटेशनल पार्ट वगैरे नाही म्हणून फ्रिक्शनल विंडेज वगैरे लॉसेस असेल काहीच नाही. तर फिक्स लॉसेस म्हणजे काय? आयन लॉसेस, कोअरमध्ये होणारे लॉसेसला आपण काय म्हणतो? फिक्स लॉसेस म्हणतो. म्हणजेच काय? कोअर लॉसेस, किंवा त्यालाच आयन लॉसेस सुद्धा म्हणतात. म्हणजे बघा बाळांनो, ह्या कोअरमध्ये जे लॉसेस होतात ना, याच्यामध्ये त्या लॉसेसला काय म्हणायचं आहे? कोअर लॉसेस म्हणायचं आहे. आणि वाइंडिंगमध्ये जे लॉसेस होतात ना, त्याला काय म्हणायचं आहे? कॉपर लॉसेस म्हणतात. तर कोअर लॉसेसमध्ये कोअरमध्ये होणारे लॉसेस आणि हे वाइंडिंगमध्ये होणारे लॉसेस. तर हे फिक्स असतात, हे मात्र बदलतात. नंबर ऑफ टर्न्सवर करंट जास्त आला लॉस जास्त होणार, करंट कमी आला लॉस कमी होणार. तर हे करंटवर डिपेंड करतात, म्हणून याला व्हेरिएबल म्हणतात. हे मात्र फिक्स असतात. एकदा ट्रान्सफॉर्मर बनलं की ते लॉसेस फिक्स असतात. मग त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात, हिस्टॅरिसिस लॉसेस आणि ईडी करंट लॉसेस. तर हिस्टॅरिसिस लॉसेसचा फॉर्म्युला हा आहे. ओके. PH म्हणजे पॉवर लॉस
इन हिस्टॅरेसिस इज इक्वल्स टू KH इंटू BM रेस्ट टू पॉवर 1.67 इंटू F इंटू V. तर हे कॉन्स्टंट आहे. हे काय रे, बी काय असतं रे, फ्लक्स डेन्सिटी. आठवते का, फ्लक्स डेन्सिटी बी इज इक्वल्स टू फ्लक्स पर यूनिट एरिया. कुछ याद आ रहा है क्या. तर ती फ्लक्स डेन्सिटी. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते. त्याच्यानंतर व्ही म्हणजे काय, व्होल्टेज नाही आहे, व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम. ओके, व्ही म्हणजे व्होल्टेज नाही, व्हॉल्यूम. आता एडी करंटमध्ये के हे कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर बी म्हणजे काय रे, फ्लक्स पर युनिट एरिया. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. टी म्हणजे काय रे, थिकनेस, किती जाड आहे हे कोअर मटेरियल. याचं व्हॉल्यूम किती आहे, किती जाड आहे, ह्या सगळ्या फॅक्टरवर आयन लॉसेस किंवा कोअर लॉसेस डिपेंड करतात. आणि हे आहे I2R लॉसेस. याला आपण कॉपर लॉस म्हणतो. काय म्हणतो, कॉपर लॉस. तर दोन टाईपचे लॉसेस असतात, एक फिक्स लॉसेस आणि दुसरा व्हेरिएबल लॉसेस. हे व्हेरिएबल लॉसेस म्हणजे कॉपर लॉसेस, I2R लॉसेस म्हणतो याला आपण. ओके, आणि फिक्स लॉसेस ईडी करंट आणि हिस्टॅरिसिस लॉसेस आहे, त्याचे फॉर्म्युले आहेत. हे जनरली तुम्हाला ते एवढं डिटेल नाही विचारणार, पण तुम्हाला माहीत असावं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर हा एक कन्सेप्ट आहे. तर हेच ॲप्लिकेशन आहे ट्रान्सफॉर्मर. कुठं वापरतात, हेच व्होल्टेज स्टेप अप करणं, स्टेप डाऊन करणं. त्याच्यानंतर हे स्पेशल ॲप्लिकेशन्स आहेत ट्रान्सफॉर्मर. समजलं. हे ट्रान्सफॉर्मर इथं संपतोय. आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहेत. याच्यात काही अडचण नाही ना.